छत्रपती संभाजीनगर मोड समाज गुजराती समाजाचा हा एक भाग आहे। तर आमच्या कुलदेवी म्हणजे मातंगी देवी मोडेश्वरी माता याचं एक नवीन मंदिर औरंगाबादला एक सुरू होत आहे। तर देवीची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आज सकाळीच साजरा झाला। 3 दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे। पहिल्या दिवशी प्रभात फेरी वगैरे काढण्यात आलेली होती। समाजातले सगळेच लहान थोर सगळे लहान मुलं वगैरे सगळेच याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। आणि आज याच देवीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर गुजराती संपूर्ण समाजाला, आमच्या 12 नाती असतात, सर्वांना प्रसादासाठी इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे। तर त्या निमित्ताने इथे सर्व कार्यक्रम चालू आहे। छत्रपती संभाजीनगर नागरिकांना काय आव्हान करणार? भक्तांना काय आवाहन करणार सर आपण? सर्वांनी या नवीन मंदिराला भेट द्यावी, मातेचं दर्शन घ्यावं, सगळ्यांच्या सुख सुविधांसाठी तिथे प्रार्थना करावी हीच सर्वांना विनंती। बद्दल थोडीशी माहिती द्या ना। या अहमदाबाद जवळ 100 किलोमीटर आहे अहमदाबाद पासून। तिथे मोडेरा म्हणून नावाचं गाव आहे। या गावामध्ये या मातेचे मुख्य मंदिर आहे, भव्य मंदिर आहे। आणि तिथे सर्व प्रकारची व्यवस्था आहे, राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था तिथे। AC रूम्स आहेत, साध्या रूम्स आहेत आणि पूर्ण भारतातून लोक इथे त्या मंदिरामध्ये येत असतात। असं ऐकण्यात आलंय त्या मंदिरासारखंच मंदिर इथे स्थापन केले। हा, त्या म्हणजे देवी त्याच आहेत, मंदिर छोट्या प्रमाणात आहे। ते मोडेराचं मंदिर खूपच मोठं आहे। त्याच मंदिरासारखी देवी इथे आम्ही प्रतिष्ठापना आजच केलेली आहे। तशीच मूर्ती इथे आम्ही आज प्रतिष्ठापना करण्यात आली। काय नाव? मी राजन हाऊसवाला, मोड समाजाचा अध्यक्ष आहे सध्या संभाजीनगर। प्रथम सर्वांना, छत्रपती संभाजीनगरमधील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो। आणि सर्व नागरिकांसाठी एक आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक चांगल्या प्रकारचं देवीचं मंदिर आपल्या सुपारी हनुमान रोड येथे आज त्याचं 3 दिवसापासून जो कार्यक्रम चालू होता, आज त्याची प्राणप्रतिष्ठा होऊन देवीची संपूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे त्याच्यानंतर त्याचे जे काही नित्य नियम आहेत त्याप्रमाणे आज त्याची देवीची स्थापना झाली। तत्पूर्वी गणेश स्थापना, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक शोभायात्रा, शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। आणि सर्व नागरिकांसाठी त्या मंदिरात कोणी येऊन दर्शन घेऊ शकतं। आणि हे मंदिर रोड रस्त्यावरच येता जाता असल्यामुळे आणि व्यापार पेठेजवळ अगदी जवळ आहे। आणि ही माता ॲक्च्युली गुजरातमध्ये अहमदाबादच्या पुढे महिसाणा या जिल्ह्यामधील मोडेरा गाव, आणि मोडेरा गाव तिथे हे मोडेरा हे मातंगी माताचं जे मंदिर आहे अतिशय पुरातन मंदिर आहे। आणि त्या काळामध्ये देवीने, म्हणजे ती आख्यायिका आहे की त्या काळामध्ये त्या देवीने तिथं ज्या काही लोकांनी ते मंदिरावर आणि तिका परिसरावर लोकांवर अटॅक करत होते त्यांच्यासाठी देवी धावून आली होती। आणि त्या सर्वांच्या संरक्षणासाठी देवी तिथं होती आणि लोकांना तिकडचं संरक्षण त्या देवीमुळे पूर्ण त्या भागात मिळालं होतं, ही आख्यायिका आहे। आणि त्या पद्धतीनं आजही तिचा कार्यक्रम भरपूर मोठ्या प्रमाणात, त्याच धर्तीवर तेच स्वरूप इथं छत्रपती संभाजीनगर इथे त्याची स्थापना आज झालेली आहे। संभाजीनगरच्या मोड गुजराती समाज आणि सर्व गुजराती समाजाची फार दिवसापासूनची ही मनोभावना होती की आपल्या शहरामध्ये या देवीचं मंदिर व्हावं। आणि ते आज साकारताना आम्हाला खूप सर्वांना मनस्वी खूप आनंद होत आहे। आणि ह्याच्यामध्ये आज सर्वांसाठी आम्ही आज स्थापना झाल्यानंतर सर्वांसाठी प्रसादाची पण आता इथं व्यवस्था केलेली आहे। आणि या प्रसादामध्ये सर्वजण आपण बघता की सर्व नागरिक आणि सर्व भक्तगण या प्रसादाचा लाभ घेत आहे। आणि सर्वांना विनंती करेल छत्रपती संभाजीनगरमधील सर्व नागरिकांना की आवर्जून या मंदिरात दर्शन घ्यावं। अतिशय देवीचं जास्त स्वरूप आहे। आणि ह्याच्यामधून जी देवीचं दर्शन घेतल्यानंतर एक ज्या काही आपल्या भावना प्रकट होतात त्याचा मनातून असं वाटतं की समोर साक्षात देवी आपल्या उभी आहे। इतकं सुंदर असं मंदिर त्याचं आज आपण लोकार्पण आज सगळ्यांसाठी उघडलंय। सगळेजण येऊन त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चा करू शकतात। आणि देवी आवर्जून सर्वांनी परत
सर्व नागरिकांना मी विनंती करतो. आपलं नाव सांगा. राजेश मेहता, छत्रपती संभाजी. श्री मोडेश्वरी मात की माँ मातंगी की जय. छत्रपती संभाजीनगर तील सर्व वैष्णव बांधव आज अत्यंत उत्साहात आनंदी आहेत. कारण आजपर्यंत जेव्हाही आमचा हा समाज धर्मदाय आयुक्तमध्ये स्थापित झाला 1960च्या आसपास, तेव्हापासून आम्ही आमची जी मोडेश्वरी माता आहे त्यांची छबी पूजन करत होतो. त्या छबी पूजनाचं मूर्तीपूजन कधी होईल ही मनातली जी आमची इच्छा होती ती आज इथं पूर्ण झालेली आहे. आणि जसं की मागेही आपण उच्चारलं होतं की याच्यात वर्षातून 3 मुख्य असे पूजन होत असतात, जे आमच्या समाजाचं माताजीची आराधना आणि उपासना हा एक मूळ आधार आहे. तर 3 म्हणजे फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात त्यांचा पाठोत्सव होतो. दुसऱ्या आठवड्यात त्यांचं प्रागट्य उत्सव होतं, जेव्हा की त्यांना म्हटलं जातं जन्मतिथी येते त्या तिथीप्रमाणे त्यांचा प्रागट्य उत्सवही साजरा केला जातो. आणि नवरात्रीत अर्थात एक माताचं पूजन हा मूळ आधार आणि उपासना जसं मी म्हटलं त्याप्रमाणे 9 दिवस नवरात्रीत त्यांचं पूजनही तिथं केलं जाईल आणि सर्व उत्साहात तो पार पडेल. सर्व वैष्णव बांधवांनी त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातील प्रत्येक नागरिकाने त्याचा लाभ घ्यावा असं आम्ही जाहीर आवाहन करतो, जाहीर विनंती करतो. बोले मोडेश्वरी मात की जय.